गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। तब्बल 13 वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात चांगलीच रंगत आली आहे। आज भाजप राष्ट्रवादी समर्थित सहकार पॅनल कडून 20 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले। राष्ट्रवादीकडून 10 व भाजपकडून 10 असे 20 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर 20 पैकी 20 ही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। युती माध्यमाने एक निवडणूक होता है, बँकेची काय सांगणार? गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी की युति हुई है। हम साथ में चुनाव में गिरे और पूरी तरह से हम 100% सफल हो। तर काय सांगा इसका म्हणजे आपलं काय सांगाल जिल्हा बँकेचा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 20 उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाललेली आहे। हे शानदार आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहोत। आमचे सर्व संचालक मंडळांनी आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे 29ला मतदान होणार, 30 तारखेला आमचे 20चे 20 उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे। आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवस मध्ये बँकेच्या अध्यक्ष म्हणून मी काम केलं, कोणत्याही वर्षात बँक खात्यात तोट्यात गेली नाही, बँकावर कोणताही चार्ज नाही, शानदार पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे। तसंच मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आणि या वर्षी पण रेकॉर्ड होणार आहे। मोबाईल एटीएम प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली 11 वर्षाची बिल्डिंग इमारत आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत शेतकऱ्यांना जितका लाभ होऊ शकते। आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्चमध्ये पाहिलं तर पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल एटीएम कुठेही कोणत्याही कोपऱ्या कोणात जाऊन मोबाईल एटीएम फिरतोय, असे 4 मोबाईल एटीएम नाबार्ड कडून आणखीन भेटणार आहे। अशी दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत। प्रत्येक मतदाता, प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहित आहे की बँक किती चालत आहे, चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।